हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. आम्ही जातोय आता मार्केटमध्ये बिकॉज 14 एप्रिल येते आहे आता आणि त्याच्यासाठी मला एक व्हाईट साडी घ्यायची आहे. सो आम्ही विजलँडमध्ये जातोय आणि काही तिथे नवीन कलेक्शन आलं असेल तर ते मी तुम्हाला सुद्धा दाखवते. सो चला. आम्ही चाललो होतो विजलँडमध्ये, पण रस्त्यात आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आलो संत गवरम मार्केटला. इथे आल्यानंतर बघितलं की खूप सुंदर व्हरायटीच्या साड्या इथे आलेल्या आहेत. खूप छान छान नवीन पॅटर्न्स होते साड्यांचे आणि व्हाईट साड्यांमध्ये व्हरायटी नव्हती खूप जास्त. एकाच शॉपमध्ये मला व्हाईट साड्या दिसल्या. नंतर मग मी सगळीकडे फिरली पूर्ण मार्केट, पण व्हाईट साड्यांचं कलेक्शन असं खूप छान नव्हतं कुठेच. मग मी सुंदर हे ब्लाऊजचं कलेक्शन बघितलं, लेहंगे बघितले आणि आता तसंही लग्नाचा सीझन सुरू आहे तर इथे येल्लो लेहंगे तर एवढे सुंदर होते ना हळदीचे, आणि खूपच नॉर्मल रेंज होती अशी 1000-1200ची रेंज. तर कोणाला लग्नासाठी लेहंगा घ्यायचा असला असा हळदीसाठी किंवा ॲज अ ब्राईडमेड म्हणून सुद्धा तर तुम्ही इथनं नक्कीच घेऊ शकता आणि इथे कस्टमाइज करून सुद्धा मिळते. मग आम्हाला व्हाईट साडी तर इथे काही मिळाली नाही, सो आम्ही पुन्हा आलो मेन मार्केटला आणि तिथनं आम्ही विचार केला की कुठल्या शॉपला जायचं. सो ॲज युजल आम्ही आराधनाला गेलो, पण आराधनामध्ये ना एवढं काही चांगलं कलेक्शन आता राहत नाही. सो डिसअपॉइंट होऊन आम्ही पुन्हा आलो गवरम मार्केटमध्ये आणि फायनली तिथनं मग मी एक साडी परचेस केली. त्याच्यानंतर आम्ही बाहेरच जेवण केलं. मस्त जेवणानंतर मलाई कुल्फी खाल्ली आणि देन आम्ही घरी आलो. मध्ये मी काही शूट करू शकली नाही. अँड नाव इट्स अ नेक्स्ट मॉर्निंग. हा आहे या सीझनचा फर्स्ट हापूस आणि आम्ही अजूनपर्यंत हापूस खाल्लेला नाही आहे या सीझनमध्ये. आपल्या इकडे विदर्भात यायला थोडा टाईम लागतो, बाकीकडे थोडं लवकर येऊन जातं मुंबई, पुणे, कोकण साईडला. तर चला आता आपण मस्तपैकी याचा रस बनवू आणि मग स्वयंपाक तर माझा झालेलाच आहे. रस तर एवढा टेस्टी झाला होता ना, आणि याच्यामध्ये असं वाटत होतं की ऑरेंज कलर टाकलेला आहे, पण याच्यामध्ये मी काही कलर वगैरे मिक्स नाही केलं आहे. रस बनवून झाल्यानंतर मग मी वरण होतं त्याला फोडणी दिली आणि हे आमचं जेवण रेडी आहे. आम्ही इथे आलो होतो क्रोमामध्ये तुषारसाठी गिफ्ट घ्यायला. तुषार पण आहे इथे, पण तो बाहेरच उभा होता. त्याला माहीत होतं की तन्वीसाठी काहीतरी घ्यायचं आहे, तिला स्वतःसाठी घ्यायचं आहे आणि आम्ही घेतलेलं आहे आता गिफ्ट. ते काय आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळेल. सो आता हे आम्हाला लपवा पण लागेल कारण तुषार आहे तर माझ्याकडे ही बॅग आहे, या बॅगमध्ये आम्ही टाकून देतो. आम्ही पोहोचलोय आता इथे मिल टाऊनला आणि ऑर्डर वगैरे झालंय आमचं करून. सो तुषू तुझ्यासाठी गिफ्ट आहे एक. काय कशाचं? बर्थडेचं, पण ते माझ्याकडून नाही आहे, ते तन्वीकडून आहे. दाखवा. हा ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. कर काय असेल एकदा गेस करून बघ की तुला पाहिजे होतं हे. सांग काय असू शकते. वॅलेट्स वगैरे असू शकतात. वॉच तर नाही मिळत मला वाटतं क्रोमात, कारण वॉच आहे पण माझ्याकडे भरपूर. वॉचचा बॉक्स एवढा मोठा राहत पण नाही ना. आणि मला वाटते तन्वी एवढी तर डेंजर नाही आहे की एकदम मोबाईल देईन म्हणा. मोबाईल एवढं नाही आहे आमचं म्हणजे. मग काय मोबाईलचा पण बॉक्स असा नसतो ना यार. असतो मोबाईलचा पण असतो एवढा मोठा. लॅपटॉपचा टॅबलेटचा असतो असा मोबाईलचा कोणता बॉक्स बघितला तुम्ही दोघांनी. आमचं ऑर्डर आलं पण यांचं हे मेन्यू कार्ड अजून गिफ्ट ओपन व्हायचं आहे. त्यामध्ये खायचं नंतर बघू आपण. हा हा एवढं टेस्टी दिसत आहे, तोंडाला पूर्ण पाणी सुटलं. मला पण करू द्या यार. मग सोया अँड मशरूम चाप एकदा लास्ट ट्राय. खूप दिवसाचे रोज फिरायला जातो. हेडफोन्स पाहिजे होते. हेडफोन्स असू शकतात. करू शकता तसं पण का वॉलेट मिळते का क्रोमामध्ये. JBL ब्रँडेड, पाटीलचं ब्रँडेड काम. वाचता रे खूप छान.
मस्त आहे एकदम बास खूप इतके छान आहे. छान वाजतात तुम्हाला असं वाटेल की तुम्ही थिएटर मध्येच आहे. खूप छान आम्ही चेक करून घेतलं ओरिजिनल येस आणि एवढं मस्त कॉस्टली मिळालं. कशाला दिलं? थँक्यू सो मच तनू. तुझ्यासाठी. माय गॉड. असे श्रीमंत घराच्या मैत्रिणी बनवू आहे मी आता आम्ही- ब्लॉगच्या हिशोबाने सांगत आहे. आता आम्ही याला चेक करून दाखवेल तुम्हाला. श्रीमंत असण्यापेक्षा मन असलं पाहिजे श्रीमंत. चलो आपण टेस्ट केल्यानंतर भेटू. चिली रोल, मशरूम, सोया चाप, अरे पोळी तर And- काय, मांडा रोटी आहे. हे काय आहे? शेजवान सोया चाप. म्हणजे सोया चाप रोल आहे तो शेजवानचा आणि हा चिलीवाला आहे. सो आम्ही आता सगळं टेस्ट करतो. आता पीएचडी करता का तिथं? तनू काय घेत आहे? शेक मध्ये तुषारला काही पण खाल्ल्यानंतर चहा खूप मॅन्डेटरी आहे. चहा शिवाय त्याचा दिवस सुरू पण होत नाही. चहा शिवाय माझं डोकं पण नाही चालत. Yes. आय एम द टी पर्सन इन द हाऊस. मला तर आवडतच नाही चहा, मी पितच नाही. आम्ही इथे मिल टाउन मध्ये बसलेलो आहोत TCCच्या पुढे आणि असं निवांत तर आम्ही किती दिवसानंतर बसलो असेल किंवा असं स्पेशल काही खायला आलो. म्हणजे याच्यातून हिला असं म्हणायचं आहे तिचा नवरा हिला कुठं बाहेर नाही 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 हे असं एकदम काही चुकीची नाही. गोष्ट आहे. असं नाही म्हणायचं आहे मला. आम्ही नेहमीच बाहेर जातो. आम्हाला आडवा तिडवा होता बाहेर तर आम्ही नेहमीच जातो. दुसऱ्या खूप ठिकाणी नेतो मला. पण असं एवढं असं लावणी एवढं काय म्हणते त्याला एवढा वेळ काढून आम्ही येत नाही. सगळ्यांना मला खूप गडबड असते नेहमी. आणि म्हणजे त्यांची बायको पण रात्री घरी असली ना, बायको पण परेशान आहे की चहा पिल्याशिवाय झोपतच नाही. पण एवढं चांगलं आहे की नाही असं एवढं नाही चहा पिल्याशिवाय झोपत हे काय चहा पिल्याशिवाय झोप- हे चांगलं आहे चहा मला बनवलं? की तुषार मला चहा नाही बनवायला लावत. एकदाचा चहा फक्त बनवून किती गोड मागतो. आहे तो, माझ्यासाठी चहा बनवतो. ही पण आली तरी कोणी पण आमच्या इथे आलं सर्वांसाठी तरी चहा बनवतो. मोस्टली तुषारच चहा बनवतात. हा, आणि आमची मॅम कारण म्हणते माझं मला लहानपणापासूनचं स्वप्न होतं चहावाला मग तू पंतप्रधान बनू शकतो देशाचा. पंतप्रधान बनू शकलो असतो. हो वाव यार तुषार ब्रँड आहे भाई. मस्त आहेत. अरे याला ऑन तर करू दे यार. तुषार JBL आम्ही तिथनं कनेक्ट करून आणलं होतं ते. टेस्ट करा. एक तुषार JBL टेस्ट